बरं, हे तुमचं जे MRI रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये आता 4 ठिकाणी डिस्बल्जिंग दिसतंय. आता तुम्ही म्हणालात की 4-5 ठिकाणी तुम्ही वेगवेगळे उपचार घेतले. तर नाही, कुठेही जाऊन आराम मिळतो पण 2-3 दिवस. 1.5 वर्षांपूर्वीचा जो रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त 2 ठिकाणी डिस्बल्जिंग होती. तर आत्ताचा जो रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम कमी न होता वाढताना दिसतोय. ओके. आणि तुम्ही म्हणतात की रोजची कामं करायलाही तुम्हाला खूप त्रास होतोय, बरोबर? काम करायचं वय आहे, फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आता इथं एक महत्त्वाचा फरक तुम्हाला समजून घ्यायचा आहे की बरं वाटणं आणि रिकव्हरी होणं यात खूप फरक आहे. आत्ताचे जे तुमचे जे प्रॉब्लेम आहेत म्हणजे नेक पेन आहे, डिस्क बल्जिंग आहे, नर्व कम्प्रेशन आहे आणि मणक्यातलं जे स्पेस आहे ती कमी होत चालली. तर हे असे सगळे त्रास असताना फक्त पेन रिलीफचा फोकस पुरेसा नाही आहे. प्लस तुम्हाला तणाव पण आहे, झोप नीट लागत नाही. आणि कुठल्या सिक्वेन्समध्ये करेक्शन करायचं हे थोडं समजून घेऊन आपण हा रूट कॉज रिकव्हरी प्रोग्राम सुरू करू.